आज साई सेवकची पालखी निघणार आहे। Max. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो तारीख आहे 27 मार्च। आपण 26 मार्चला साई लीलाची पालखी पाहिली, जी आता प्रस्थान झालेली आहे कालच। आज साई सेवकची पालखी निघणार आहे। तर आपण एका साईडला आलेलो आहे। इथे थोडेच जवळपास संस्था आहे साई सेवकची आणि भरपूर सारी पब्लिक आहे। कारण की मी आता येता पाहिलं की सारी पब्लिक आहे ना, बापरे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी साई पालखी आहे आणि 45 वर्ष या साई पालखीला झालेत आणि काल जी पाहिली आपली साई लीला तिला 40 वर्ष झालेत। तर खरंच ह्या पालखीमध्ये मी असं ऐकलं की पब्लिक खूप असते आणि मी हे जे व्हिडिओ पण पाहत आलोय। गेल्या वर्षी आपण ही पालखी कव्हर केली होती साई सेवकची, पण आपल्याला अर्ध्यामध्ये भेटलेली। पण आज आपल्याला सगळं बहुतेक लवकर आलोय, आरती वगैरे पण भेटेल आपल्याला। सो चला मी जास्त काय बोलत नाही, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला ओम साईराम आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक व्हिडिओला नक्की करा। चला व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला ओम साईराम। तर मित्रांनो इथे बघा, तुम्ही पब्लिक बघू शकता इकडे, ही सर्व साई भक्त आहे आपले साई सेवकचे। आरती साई बाबा तुमचे नाम घ्याता, हरे ज्योती व्यथा अगाध तव चरणी मार्गदारी जीवनाथ नारी जीवनाथ। आरती साई बाबा योगी अवतार शंकर ब्रह्म साकार अवतीर्ण झाला ते स्वामी भक्त दिगंबर भक्त दिगंबर। आरती साई बाबा लालिती नाना लीला संकरूपानी हरती विज्ञान ते तू संकट रजनी। जय देव दत्ता अवधूता साई अवधूता मोरून कर्तव चरणी ठेवी तो माता। जय देव यवन स्वरूपी एका दर्शन प्रादिदले संशय निर्तुर्यात द्वैता घालविले। गोपी चंदा वंदा क्रांती उद्धरिले गोविंद वंशी जन्मी लोकांतरियले। जय देव दत्ता अवधूता हो साई अवधूता गोरून कर्तव चरणी ठेवी तो माता। जय देव भेदन तत्वी हमेव सर्व मम देव देव आहे वाचा मनसे देव बुद्धात्मरावा प्रकृती स्वभाव करोति नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
साईनाथ महाराज की जय। मित्रांनो, पालखी त्या समोरच आहे आणि भरपूर सारी गर्दी आहे, खूप सारी इथं उभं राहायला नशीब पालखी खांद्यावर भेटली आपल्या, खूप भारी वाटलं। साई सेवक एकदम भारी प्रसन्न झालं। बोलतात की महाराष्ट्रातली सर्वात मोठी साई पालखी ही आणि सर्वात प्रथम आणि 45 वर्ष आहे। भारी वाटलं खरंच। ओम साईराम, जय साईराम। साईराम। हा पुरा आहे ना 10 दिवस? 10 दिवस पूर्ण आहे ना? बघूया आता आल्यानं बघायचं जाईल। काय नाव आहे? साईराम मॅक्स 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 सो चला मित्रांनो, आता पालखी पुढे प्रस्थान झालेली आहे शिर्डीच्या दिशेने आणि आम्ही इथं नितीन आणि मी बसलेलो एका बस स्टॉपवर। सो माटुंग्यापर्यंत गेलेलो आम्ही लोक
आणि तिथून परत आता रिटर्न आलेलो आहे, कारण की ब्लॉग परत एडिट करून लवकर अपलोड पण करायचं आहे आणि मला जरा दादरला पण दुसरं काम आहे. सो भरपूर या टायमाला म्हणजे भरपूर लांबपर्यंत गेलो आणि खरंच खूप भारी वाटलं मला पालखीमध्ये. खांद्यावर पालखी पण भेटली, खरंच आरती पण भेटली. कालच्यासारखंच झालं. साई लीला आणि साई सेवक खूप भारी पालखी आपल्याला भेटली. अजून पण पदयात्री बघा जातात आहे. 1 तास झाला मला वाटतं पालखी जाऊन. आम्ही इथं बसलोय. पदयात्री अजून पण जातात आहे बघा, अजून पण जातात आहे आणि खरंच खूप भारी वाटलं इथे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि मोठी पालखी आहे ही साई सेवक. पब्लिक 1 तास झाला पालखी जाऊन, काय रे 1 तास आणि अजून पण पब्लिक झाली आहे बघा, अजून पण पब्लिक झाली आहे. साई सेवक पाठून तुम्हाला पब्लिक दिसत असेल. सो चला मी हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. जय साईराम. जय साईराम.